हे माझे निवडणूक रोखे आहेत आणि या निवडणूक रोख्यांवरती मोदीजी तुम्ही किती जुलम जबरदस्ती करा, यातलं एक सुद्धा बोगस नाही निघणार. हे सगळे अस्सल मर्द, जीवाला जीव देणारे हे शिवसैनिक मला शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेले आहेत. आणि तुम्हाला काय वाटतं, या शिवसेनेने 2014 आणि 2019 मध्ये मोदीजी तुम्ही विसरला असाल, तुम्ही कालच्या किंवा परवाच्या तुमच्या मुलाखतीत बोललात की उद्धवजींबद्दल मला प्रेम आहे. मी काय ऐकलं नाही. पण तुम्ही कदाचित विसरला असाल की 2014 साली भाजपाने जेव्हा तुमचं नाव ठरवलं की देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींचं नाव उमेदवार म्हणून सुचवूया, तुमचे तेव्हाचे अध्यक्ष होते राजनाथ सिंग, त्यांनी मला फोन करून विचारलं होतं, उद्धवजी आपकी क्या सलाह है? आणि ते पाप मी केलं होतं. मगाशी जसं जितेंद्र थोबाडीत मारून गेले, त्यांनी या इथल्या गद्दाराचं नाव तेव्हा सुचवलं होतं म्हणून एक थोबाडीत मारली. मी किती मारून घ्यायला पाहिजे माहित नाही मला, पण ते पाप माझ्याकडनं नकळत झालं होतं. तेव्हा शिवसेना तुम्हाला चालत होती, तेव्हा उद्धव ठाकरे कोण आहे हे तुम्हाला माहिती होतं. आज असं काय झालं, बिनसलं. आणि 14 साली तरी काय बिनसलं होतं की तुम्ही ज्या शिवसेनेचा पाठिंबा घेतलात, तो उद्धव ठाकरे तेव्हाही पक्ष प्रमुख होता, 2019 ला होता आणि आज सुद्धा आहे. आणि जे माझ्या असली शिवसेनेला नकली म्हणतात, ती बेअकली माणसं मी महाराष्ट्रामध्ये सहन करणार नाही. ही माझी शिवसेना असली आहे. आमचं नाणं खणखणीत आहे, ठणठणीत आहे. मोदींसारखं तकलादू नाहीये. मोदींचं नाणं महाराष्ट्रामध्ये चालत नाही, म्हणून तुम्हाला माझ्या वडिलांचा फोटो बाजूला लावावा लागतोय. एक काळ असा होता, हे आपल्याला हिणवत होते की तुम्ही जे काही निवडून आलात, तुमचे जे काही खासदार आले निवडून, ते तुम्ही मोदींचे फोटो लावले होते म्हणून निवडून आले. मग मी माझ्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढतोय. इथले जे गद्दार आहेत, घटनाबाह्य मुख्यमंत्री, त्यांनी त्यांच्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढून दाखवावी, होऊन जाऊ दे. आणि राजकारणातले तुमचे बाप जर मोदी असतील तर त्यांचा फोटो लावा. हिंदू हृदय सम्राटांचा लावू नका, तेवढी तुमची पात्रता नाही, तुमची योग्यता नाही. कारण गद्दार म्हटल्यानंतर त्या गद्दाराच्या हातामध्ये भगवा झेंडा आणि शिवसेना प्रमुखांचा फोटो त्यांच्या बाजूला शोभत नाहीये.